तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। भाजप युवा मोर्चाच्या वतीने देखील एका महत्त्वाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। चर्चगेट परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। भाजपचे महाराष्ट्र युवा अध्यक्ष कृष्णराज महाडिक देखील उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी हा सुरू होतोय। भारतीय जनता पक्षाच्या वतीने युवा शक्ती जागर यात्रा आजपासून सुरू होते आणि या यात्रेचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते केला जातोय। आमचे प्रतिनिधी चेतन उपस्थित आहेत, अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। चेतन, युवा शक्ती जागर यात्रेचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होतोय। निश्चितच पहिल्या टप्प्यामध्ये हा कोकण दौरा आहे तो युवा मोर्चाचा सुरू होणार आहे। नवीन युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत कृष्णराज महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली हा दौरा होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्यामध्ये कुठेतरी जी मतं आहेत, तरुण आहेत, युवक युवती आहेत, त्यांना भाजपसोबत जोडण्याचा प्रयत्न आहे तो महाडिक करण्याला पाहायला मिळतील। आणि त्याच्या या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करण्यासाठी आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, इतकंच नाही तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार धनंजय महाडिक आणि मुंबईतील आणि महाराष्ट्रातील आमदार आणि मंत्री हे देखील या ठिकाणी आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत। विशेष करून कुठेतरी आगामी निवडणुकांमध्ये आणि आगामी काळामध्ये भाजप एकट्याच्या बळावरती लढण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल आणि यामध्ये महिला आणि युवकांची मतं अत्यंत महत्वाची असतील आणि म्हणूनच या युवकांची मतांची एक मोड बांधण्यासाठी आणि युवकांचं जाळं तयार करण्यासाठी हा महाराष्ट्र दौरा आहे तो महत्वाचा मानला जात आहे। चेतन, भारतीय जनता पक्षाच्या युवा शक्ती जागर यात्रेचं स्वरूप नेमकं कसं असेल? निश्चितच ही जागर यात्रा आहे, तो पहिला आठवडा आहे तो कोकणामधून सुरू होईल। त्याच्यामध्ये रत्नागिरी, रायगड असेल, नवी मुंबई असेल, सिंधुदुर्गापर्यंत एकंदरीत हा पहिला आठवड्यातली प्रचार असेल आणि एकंदरीत गाठी भेटी घेतल्या जातील। महाविद्यालय तरुण असतील किंवा वेगवेगळे तरुण असतील जे आयटी कंपन्यांपासून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आहे ते कृष्णराज महाडिक करताना पाहायला मिळतील। चेतन, युवा संघटन मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा प्रयत्न केला जातोय का? आमदार महोदय, खासदार महोदय साहेब, मला आपल्याला सांगायचे की माझा विचार हा 3 सिद्धांतांवरती चालतो: कष्ट, नम्रता आणि धाडस। साहेब, हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे आणि आज तुम्ही इथं आलात। मी तसा फार धाडशी आहे, परंतु तुम्ही आल्यामुळं थोडासा आज नर्वस झालोय। पण साहेब, आपल्याला सांगायचं आहे की आज एक खूप महत्त्वाचा दिवस हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चासाठी आहे, माझ्यासाठी आहे आणि आपल्याला सगळ्यांना या महत्त्वाच्या दिवशी एक अतिशय महत्त्वाची घटना मला सांगायची आहे। कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये 2 बाजू होते, पांडव आणि कौरव। पांडवांकडनं अर्जुन आणि कौरवांकडनं दुर्योधन हे जेव्हा कृष्णाला भेटायला गेले तेव्हा कृष्णाने सांगितलं की मी ही युद्ध निशस्त्र लढणार, तर तुम्ही माझी सेना घेऊ शकता किंवा मला घेऊ शकता। दुर्योधननी बहीण विचार करता सांगितलं की मी कृष्णा तुमची सेना घेतो आणि अर्जुननी सुद्धा न विचार करता सांगितलं की मला कृष्णा तुम्ही पाहिजे। दुर्योधन लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।